नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी यूट्यूब चॅनल। आजची ही कहाणी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील, कारण ही केवळ एक हत्या नाही तर मैत्री, प्रेम, वासना आणि पैशांच्या हव्यासातून जन्मलेला थरकाप उडवणारा मृत्यूचा खेळ आहे। ही घटना आहे गोव्याच्या शांत निसर्गरम्य किनाऱ्यावर घडलेली, जिथे पर्यटक विश्रांतीसाठी येतात। पण इथेच दबा धरून बसला होता एक राक्षसी शिकारी। गोवा हादरला। शांततेच्या आड लपलेला किलर गोव्यातील मोर्जी आणि हर्मल परिसर पर्यटकांनी गजबजलेला। परदेशी महिलांचा वावर असलेला हा भाग एका भीषण घटनेनंतर पूर्णपणे हादरून गेला। किनाऱ्याजवळील एका खोलीत एका रशियन महिलेचा निर्घृण खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गळा चिरलेला, रक्ताने माखलेले बाथरूम आणि नग्न अवस्थेतील मृतदेह। पोलीस पोहोचले, पण त्यांना कल्पनाही नव्हती की ही केवळ सुरुवात आहे। काही तासातच दुसरा खून। संशय गडद झाला। पहिल्या हत्येचा तपास सुरू असतानाच मोर्जी परिसरात आणखी एक रशियन महिलेचा खून झाल्याची बातमी समोर आली। पुन्हा तीच पद्धत, गळा चिरलेला आणि घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे नाहीत। आता हे स्पष्ट झाले होते, हा अपघात नाही, हा रागाचा क्षण नाही, हा थंड डोक्याने केलेला सिरियल क्राईम आहे। तपासाची दिशा बदलली आणि पोलिसांच्या रडारावर आला एक रशियन नागरिक, अलेक्सेई लिनो। त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला तो शांत होता, पण जसजशी चौकशी वाढली तसतसा त्याचा मुखवटा गळू लागला आणि मग त्याने जे सांगितले त्यामुळे पोलीसही हादरून गेले। मी 15 महिलांना मोक्ष दिला आहे। चौकशीत अलेक्सेईने थेट कबुली दिली, मी फक्त या 2 महिलांनाच नाही तर गोवा आणि हिमाचल प्रदेशात मिळून 15 महिलांचा खून केला आहे। ही कबुली ऐकून तपास यंत्रणा सुन्न झाली। तो महिलांना कसा फसवत होता याची कहाणी आणखी भयावह होती। अलेक्सेईचा प्लॅन अतिशय थंड आणि गणिती होता। तो एकटा प्रवासी असल्याचा भासवायचा, रशियन महिलांशी मैत्री करायचा, प्रेमाचा अभिनय करायचा, शरीर संबंध प्रस्थापित करायचा, त्यांच्याकडून पैसे उकळायचा। पण जर त्या महिलेचा कोणाशीही दुसरा संपर्क आहे असं त्याला वाटलं तर तो तिचा खून करायचा। त्याच्या मते तो महिलांना मोक्ष देत होता, पण प्रत्यक्षात तो निर्दयीपणे त्यांचा जीव घेत होता। पोलिसांची झाडाझडती किनाऱ्यापासून खोलीपर्यंत सुरू झाली। अलेक्सेईच्या कबुलीनंतर गोवा पोलिसांनी किनारी भागात मोठी झडाझडती मोहीम सुरू केली। तो कुठे कुठे राहिला, अजून मृतदेह लपवले आहेत का, हिमाचल प्रदेशाशी काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहे। सध्या अधिकृतरित्या फक्त 2 महिलांचा मृतदेह सापडला आहे, पण तपास अजूनही सुरू आहे। शांत खोल्यांमध्ये लपलेली भीती आजही मोर्जी हर्मल परिसरात परदेशी महिला भीतीच्या सावटाखाली आहेत। एक प्रवासी, गोड बोलणारा मित्र, प्रेमाचा देखावा आणि आत लपलेला मृत्यूचा सौदागर। पुढे काय? अलेक्सेई सध्या पोलीस कस्टडीत आहे। त्याच्या कबुलीची सत्यता तपासली जात आहे। जर त्याचे दावे खरे ठरले तर हा देशातील सर्वात धक्कादायक सिरियल किलर केस ठरू शकतो। शेवटचा संदेश असा की मंडळी, ही कहाणी आपल्याला एकच इशारा देते, अनोळखी मैत्री, अंध प्रेम आणि अतिविश्वास कधीकधी मृत्यूचं कारण ठरू शकतो। सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि तुम्हाला अशाच खऱ्या थरारक क्राईम स्टोरीज ऐकायच्या असतील तर क्राईम स्टोरी टेलर यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद। पुढील कथेत पुन्हा भेटू, तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।